बऱ्याच वेळेस काय होतं, भाजी जरी असली जेवणामध्ये तरी आपली ती खावणी वाटत, तोंडाला काहीतरी वेगळीच चवणार खावं वाटतं. मग तेव्हा ही कांद्याची चटणी बनवून बघायची. मग त्याला बनवायसाठी लगेच 2 कांदे घ्यायचे, त्याचं पुढचं मागचं कापून घ्यायचं, जेवढं बारीक होऊ शकतं तेवढं बारीक कापून घ्यायचं आणि टाकायचं एका भांड्यामध्ये. मग बरीचशी कोथिंबीर घ्यायची, तिला पण मस्त बारीक कापून घ्यायचं आणि टाकायचं कांद्यामध्ये. लगेच लसूण पण बारीक ठेचून घ्यायचं, त्याला पण टाकायचं भांड्यामध्ये. नंतर बऱ्याच भाजलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि त्याला पण टाकायचं याच्यात. चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडीशी हळदी टाकायची, बरीचशी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. इथं माझी लाल मिरची पावडर एवढी तिखट नाहीये म्हणून मी जादा घेतली. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आता लगेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तेल गरम करून चांगला चरका मारून घ्यायचा. मस्त असं चरका बसला पाहिजे बरं का. याला परत मिक्स करायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. आता लिंबू जादा पण नका पिळू बरं का, नाही तर चांगले लागल. आता थोडंसं मिक्स करायचं आणि जेवायला बसायचं. बघा तुमच्या जेवणाला कसली चान लावते ही चटणी. ही चटणी एकदम पटकन होते आणि खायला तर एकच नंबर लागते. तर इथून मोर तुमच्याकडे भाजी जरी नसली ना तर ही चटणी बनवून खायची आणि दुसऱ्याला पण खाऊ घालायची. बघा तुमची कशी तारीफ करते. तर तुम्ही पण ही चटणी एकदा नक्कीच बनवा. कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायचं मला.